नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे शिमला मिरचीची रेसिपी. छान 10-12 अशा शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. ही रेसिपी तुम्ही बनवली तर पाहुणे आल्यावरती सुद्धा बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला कधीही करून खाऊ शकता. अशी भन्नाट रेसिपी होते. त्याकरता काय करायचं आहे, शिमला मिरचीला आधी आपण धुवून घ्यायची आहे व्यवस्थित, कारण नंतर आपल्याला धुवायची नाही. ही रेसिपी तुम्ही 2 दिवससुद्धा टिकून राहते. त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत पहा. आणि आपल्याला खापा करायच्या नाही, काही नाही, पूर्ण अख्खी ठेवायची आहे. फक्त मध्ये होल पाडून आपल्याला बी आणि वरचं देठ काढून घ्यायचं आहे. आता सगळे काढून घेते मी, तुम्हाला 1-2 दाखवते कशा काढायच्या आहे ते. आणि ही मिरची अशी आहे, जास्त बियासुद्धा नाही त्याच्यामध्ये, कोवळी असल्यामुळे. असेच सगळे आपल्याला करून घ्यायचे आहे मैत्रिणींनो. तुम्ही कधीही पाहिले का आपल्याला शिमला मिरचीची स्टफ रेसिपी बनवायची आहे? स्टफ म्हणजे आपण भरून करतो तशी, पण काय भरायचं आहे वेगळ्या पद्धतीत. आणि शेंगदाणे किंवा आणखीन काही आपल्याला घालून करायची आहे ही रेसिपी. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. वेगळ्याच पद्धतीत बनवलेली आहे. तुम्ही कधी बनवली नसेल तर ह्या पद्धतीत नक्की करून पहा. सगळ्यांना घरात आवडणारी शिमला मिरचीची रेसिपी एकदा कराल तर 2 दिवस तुम्ही खाऊ शकाल, अशी भन्नाट रेसिपी होते. आता झालेली आहे पहा. मी सगळ्या बिया वगैरे काढून घेणार आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हे फुटाणे म्हणजे चणे भाजलेले, शेंगदाणे भाजलेले, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं. आता हे पहा, आपली मिरचीसुद्धा सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि मध्ये होल पहा, तसूच्या तसा आहे, अजिबात कापा वगैरे झालेल्या नाही. आता लिंबू घेतलेला आहे, फुटाण्याचं कूट करून घेतलेला आहे, दाण्याचा कूट केलेला आहे, ओलं खोबरं 2 चमचे, आलं लसूण हे ठेचा करून घेतलेला आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, घरगुती मसाला आहे आणि लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला तोही घेतलेला आहे. आता लिंबू आपण पिळून घ्यायचा आहे. छान रसदार लिंबू आहे. जर लिंबामध्ये रस नसला तर पूर्ण लिंबू घ्या, पण हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप रस आहे म्हणून. आता लिंबू घातलाय म्हणजे आपल्याला थोडीशी साखरही घालायची आहे. आंबट गोड तिखट या चवीची ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची एकदा करून तर पहा माझ्या पद्धतीत. नक्कीच तुम्हाला शाबासकी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ताटाची शोभा वाढल्याशिवाय राहणार नाही. ढोबळी मिरची म्हटलं तर ही 2 दिवस टिकते. आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशी भरलेली शिमला मिरची आवडली तर नक्कीच रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपल्याला थोडंसं पाण्याचा हबका मारायचा आहे. आपण याच्यात तेलही घालू शकतो, पण आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे. कोणत्याही रेसिपीत तुम्ही चमचमीत तेल घालून केल्यापेक्षा छान अशी हेल्दी रेसिपी करून पहा. नक्कीच तुमच्या शरीराला उपयोगी पडणारी रेसिपी तयार होते. आता आपण जे शिमला मिरची बिया वगैरे काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये भरून घेऊ. सगळं व्यवस्थित भरायचं आहे. छान पूर्ण भरली गेली पाहिजे.
म्हणजे त्याचा स्वाद अगदी अप्रतिम होतो. मैत्रिणींनो, काहीही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते. फक्त आपल्या घरात ही सामग्री असली का झटपट रेसिपी तयार होते. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली तर नक्कीच करा आणि एक लाईक जरूर करा. आपलं घरचं चॅनल आहे, त्या पद्धतीत कमेंट करा आवडली तर आणि करून पहा. आता भरून झालेली आहे. आता कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यात फक्त 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरी घातलेली आहे तडक्यासाठी. आता वरून आपल्याला शिमला मिरची ठेवून द्यायची आहे आणि तेलात छान घोळवून परतून घ्यायची आहे. शिजायला काहीही वेळ न लागता शिमला मिरची तयार होते. हे पहा, आजूबाजूला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे कढईमध्ये आणि वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. फक्त वाफेवरती होते. पाण्याचा अंशसुद्धा घालायचा नाही आपल्याला शिजायला. झाकण ठेवून तेलामध्ये झटपट होते आणि तेलही जास्त लागत नाही. फक्त 2 चमच्यात आपल्याला ही रेसिपी तयार होते. खायला एवढी अप्रतिम लागते का भाकरीसोबत खाऊ शकता, तोंडी लावायला खाऊ शकता आणि कुठे बाहेर गेल्या तरीसुद्धा ही 2 दिवस टिकणारी शिमला मिरचीची रेसिपी नक्की घेऊन जा. नक्कीच तुम्हाला कमेंट केल्याशिवाय राहणार नाही, कारण इतकी चटपटीत रेसिपी होते. आता सगळीकडून आलटी-पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तेलामध्ये परतली का त्याचा कलर थोडासा वेगळा होतो. हे पहा, सुंदर झालेली आहे. ज्या बाजूने झाली नसेल त्या बाजूने आपण उलटं करायचं आहे. हे पहा, झाली का थोडं बाजूला करायची आणि नसेल झाली ती आतमध्ये घ्यायची, म्हणजे झटपट होतं. हे पहा, सगळ्या बाजूने अशी आपल्याला खरपूस करून घ्यायची आहे. आणि तुम्ही हे सामग्री जे आतमध्ये भरलेलं आहे ते आपल्याला शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, फुटाणेसुद्धा भाजलेले असतात. त्यामुळे आतमध्ये जे फिलिंग तुम्ही भरलेलं आहे स्टफिंग, त्याला शिजायला काहीच वेळ लागत नाही. झालेलं आहे पहा, सगळीकडून आपली शिमला मिरची परतून. अशी करून पहा. तोंडाला चव तर देतेच, पण जिभेवर चवसुद्धा रेंगाळत राहते. परत एकदा सांगते, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता? तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? आवडलं तर कमेंटमध्ये कळवत जा. झालेली आहे. आपण आता वाढून घेऊ. वरण भातासोबतसुद्धा ही तोंडी लावायला शिमला मिरचीची रेसिपी अगदी अप्रतिम लागते. भाजी जरी नाही केली तरीसुद्धा चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत शिमला मिरचीचा स्वाद घ्या आणि आवडली तर लाईक करा. बाय बाय. भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. बाय बाय.